सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर मी आज माझ्या शेतामध्ये आलेलो आहे। तर भरपूर दिवस झाले आपण शेतीवरती आधारित व्लॉग्स काढला नाही। तर मी आज आपणाला माझ्या शेतातील जो काही चणा आहे किंवा हरभरा आहे तो मी दाखवण्याचा इथं प्रयत्न करणार आहे। तर अशा प्रकारे माझ्या शेतातील जो काही हरभरा आहे तो बहरलेला तुम्हाला पाहायला मिळतो। आपण संपूर्ण शेताची जी काही सैर आहे ते आपण करणार आहोत। तर चला, हे माझं शेत आहे आणि या शेतामध्ये मी हरभरा लावला होता। जवळपास 2 एकर हरभरा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जो अर्धा एकर हरभरा आहे तो काढणीला आलेला आहे आणि जो 1.5 एकर हरभरा आहे तो आता फुलाच्या अवस्थेत आणि काही गाठ्यांच्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो। तर अशा प्रकारे माझ्या शेतातील हरभरा तुम्हाला हा पाहायला मिळणार आहे। तर याच्यामध्ये मी नियोजन केलेलं आहे। जवळपास या हरभऱ्याला 3 फवारे झालेले आहेत। जी काही फवारणी दिलेली आहे ती एकदम नाममात्र शुल्क, म्हणजेच जास्त भारी पण मी फवारणी दिलेली नाही आणि जास्त हलकी पण दिलेली नाही। मीडियम स्वरूपाची मी फवारणी या माझ्या शेतातील हरभऱ्याला दिलेले आहे। तर तुम्हाला हरभरा दिसतच आहे। तर आपण बॅक कॅमेरा थ्रू सुद्धा आपण हरभरा पाहूयात। तर त्या हरभऱ्यामध्ये थोडी मी कोथिंबीर टाकलेली होती। तर अशा प्रकारे माझा संपूर्ण जे काही शेत आहे तुम्हाला त्या टोकापर्यंत, ती काही मागची झाडं आहेत त्या झाडापर्यंत आहे। तर हा जो हरभरा आहे अशा प्रकारे तुम्हाला बहरलेला हरभरा दिसतो आहे। थोडा आतमध्ये गेलेला आहे। तर अशा प्रकारे हा हरभरा आहे आणि वाढलेला पण आहे आणि फुलांच्या अवस्थेमध्ये आहे आणि गाठ्यांच्या अवस्थेमध्ये सुद्धा आहे। आपण समोर जाऊयात। अशा प्रकारे हरभऱ्याचं जे नियोजन आहे ते मी केलेलं आहे। पहिली फवारणी 20 ते 25 दिवसानंतर मी केलेली आहे, म्हणजे उगवल्यानंतर। त्याच्यामध्ये 28-28-0 हे खत मी वापरलेलं होतं आणि त्यामुळे जो काही हरभरा आहे तो वाढणीला लागला होता। आणि त्याचबरोबर जे तिसरी फवारणीचं नियोजन होतं त्याच्यामध्ये मी टाटा बहार, त्याचबरोबर जे काही महाफ्लोरा म्हणून खत आहे ते खत मी दिलं होतं आणि इमामॅक्टिन वापरलेलं होतं मी। तर अशा प्रकारे आपल्याला जे काही हरभरा आहे, हरभरा पिकाचं नियोजन मी केलेलं आहे। अशा प्रकारे हरभरा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा आपला 1.5 एकरचा, जवळपास 1.25 एकरचा जो काही प्लॉट आहे तो हरभऱ्याचा तुम्हाला दिसत आहे। आणि जवळपासच जिथं इरिगेशन केलेलं आहे ते ही विहीर आहे आणि मी जो हरभरा आहे तो हरभरा संपूर्ण जे काही इरिगेशन आहे ती रेन पाईपवरती मी केलेलं आहे आणि रेन पाईपवरचा हा हरभरा तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहे। विहिरीला थोडं कमी पाणी असल्यामुळे तर अशा प्रकारे हा हरभरा आहे आणि 2 टप्प्यामध्ये हा हरभरा आपल्याला दिसतो। हा पहिला टप्पा चांगल्या प्रकारे आहे आणि एक दुसरा टप्पा सुद्धा आपण घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे। तर आणि जो काढणीला हरभरा आलेला आहे तो हरभरा सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर चला, हा जो प्लॉट आहे हरभऱ्याचा पूर्णतः आता काढणीला आलेला आहे आणि संपूर्ण जो काही हरभरा आहे तो वाढलेला आपल्याला याच्यामधून पाहायला मिळतो। तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णतः गाठेच दिसतील आणि जवळपास या हरभऱ्याला 3 पाणी आपण दिले, 3 नाही तर 2 पाणी आपण दिलेले आहेत, एक फुलाच्या अवस्थेमध्ये। आणि तेव्हापासून या हरभऱ्याला आपण कोणत्याही प्रकारचं पाणी दिलेलं नाही आहे। पाण्याचा तुटवडा असल्यामुळे हा हरभरा लवकर आपल्याला वाढलेला दिसत आहे। तर अशा प्रकारे हा हरभरा तुम्ही पाहू शकता। याला पण जे काही फवारणीचं नियोजन आहे तेच आहे आणि या हरभऱ्याच्या अगोदरचा हा हरभरा आहे। तर जवळपास आपण या मागतील हरभऱ्याचं आणि या हरभऱ्याचं जे काही डिस्टन्स आहे ते 1 महिन्याच्या अंतरावरती आपण लावलेला होता। तर तुम्ही पाहू शकता, जवळपास जर म्हटलं तर हा करोडो सुद्धा आपण म्हणू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हा जो हरभरा आहे हा आपला आता काढणीला आलेला आहे
जवळपास 2 ते 4 दिवसामध्ये हा हरभरा होऊन जाईल आणि जिथं या हरभऱ्याला पाणी बसलं होतं तो थोडाफार आपला काढायचा बाकी राहिलेला आहे, तर तुम्ही तो सुद्धा पाहू शकता. आणि याच्यामध्ये जे आपण अर्ध्या एकरमध्ये जे आहे ते आपण इरिगेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ठिबकची जी ठिबक सिंचनची पाईपलाईन आहे ते टाकलेली आहे आणि ज्या काही नळ्या आहेत त्या 2-2 फुटाच्या अंतरावरती ठेवलेल्या आहेत. ते तुम्ही पाहू शकता की ठिबकची जे काही पाईपलाईन आहे ते. तर याच्यानुसारच याच्यामध्ये आता हरभरा पीक निघाल्यानंतर कोणतं पीक घ्यावं तुम्हाला जर माहिती असल्यास तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नोंदवू शकता. रेन पाईप किंवा ठिबक सिंचनवरती कोणतं 2-3 महिन्यामध्ये पीक येऊ शकते चांगल्या प्रकारे हे तुम्ही मला सुचवा. तर अशा प्रकारे हा संपूर्ण हरभरा जो आहे हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि लवकर याची आपण काढणी करूया. त्याचबरोबर आपण हा जो हरभरा हा सुद्धा आपण पाहूयात. तर इथं थोडंफार आपण लसणाचा वगैरे लावला होता, जो घरच्याकरता थोडाफार भाजीपाला वगैरे लागतो त्याच्याकरिता 2-3 बारे आपण इथं थोडेसे पालेभाजी लावली होती. इथं हा लसण लावलेला आहे आणि सांबार आहे आणि त्याचबरोबर आंबट चुकासुद्धा आपल्याला पाहायला मिळतच असेल. तर अशा प्रकारे एकंदरीत आपला हरभरा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर व्लॉग्स कसा वाटला ते तुम्ही चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचप्रमाणे व्लॉग्सला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.